नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा. आजची बातमी. श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारितेसाठी नव्याने आयाम उघडणारी आणि एक क्रांतिकारक संघटना श्रीगोंदा तालुक्यातील आमचे मार्गदर्शक श्रीमान अनिलजी ठावाळ साहेब यांनी 1994 साली रजिस्टर केलेली धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असलेली श्रीगोंदा तालुका पत्रकार संघ या नावाने महाराष्ट्र 2860 क्रमांक असलेली ही संघटना आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय होत आहे. सक्रिय असलेले पत्रकार आणि रोज आपल्या समाज भावना लोकांपर्यंत पोहोचवणारे हे पत्रकार आणि निवडक सक्रिय असलेले हे पदाधिकारी या ठिकाणी या संघटनेमध्ये सक्रिय होत आहेत. यामध्ये संस्थापकीय अध्यक्ष श्रीमान अनिलजी ठावाळ हे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज संघटनेची औपचारिक बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी श्री अनिल तुपे ऑल महाराष्ट्र न्यूज चे संपादक यांना आज श्रीगोंदा तालुका पत्रकार संघ या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती दिलेली आहे. त्यांचे नियुक्ती पत्र या ठिकाणी श्रीमान अनिल ठावाळ आणि सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सुपूर्द करण्यात येत आहे. आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुका नोंदणी पत्रकार संघ हा पुन्हा एकदा नव्या रूपाने नव्या जोमाने कामाला लागलेला पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि म्हणून रोज समाजामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याला वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये पत्रकारांचा शहराचा नेहमी वाटा असतो आणि ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, तिथे विविध वृत्तपत्राचे किंवा मीडियाचे संकलन करण्यासाठी त्यांना जावं लागतं आणि म्हणून श्रीगोंदा तालुका पत्रकार संघ हा रजिस्ट्रेशन आहे 2860. त्याचा अर्धी नंबर आहे महाराष्ट्राचा. आयुक्तच्या आर्थिक कमिशनर कडून त्याची नोंदणी झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आपले श्रीगोंदा येथील म्हणजे धडाडीचे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया सांभाळणारे या ठिकाणी आपले अनिल तुपे साहेब यांची तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली सर्वांमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे आपले जे सचिव म्हणून आहेत ते अमर घोडके साहेब यांना या ठिकाणी पत्रकार संघाने नियुक्ती दिलेली. तेही अहोरात्र या ठिकाणी समाजाची सेवा वृत्त संकलन करण्यासाठी त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यांनाही या ठिकाणी सचिव म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्याचबरोबर संघटक म्हणून आपले चंदन घोडके साहेब हे तर सर्वांच्या परिचित आहे. तालुक्यात जिल्ह्यात त्यांचं नाव पत्रकारिता क्षेत्रामध्ये मोठा आणि म्हणून चंदन घोडके यांची संघटकपदी श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या संघटकपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सदस्य म्हणून माधव बनसोडे हे सुद्धा अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, समाजाची जाण असणारे आहेत आणि म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल यांच्या माध्यमातून काम केलेलं आणि मी गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आता सोशल मीडिया आला त्याच्या माध्यमातून त्याचबरोबर आपलं जे श्रीकांत ठवाळचं आपलं श्रीगोंदा नजर आणि श्रीगोंदा जागृती हे आपलं जे साप्ताहिक आहे त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वार्तांकन करण्याचं काम आमचं रोजचं मीडियामधून सोशल मीडियामधून चालू आहे आणि म्हणून माधव बनसोडे हे या ठिकाणी सदस्य म्हणून त्यांना नियुक्ती आलेले आहेत. त्याचबरोबर श्रीकांत ठवाळ यांना सदस्य म्हणून या ठिकाणी घेण्यात आलेले. आणखी पत्रकार या पत्रकार संघामध्ये सहभागी होतील. चंदन घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा पत्रकार संघ यापुढे काम करेल आणि अनिल तुपे यांनी चांगल्या प्रकारचं काम करून पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक समाजाचा घटक म्हणून आपण चांगलं काम करावं अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आपले अरुण जगताप आहेत, ते सुद्धा वर्तमानपत्रामध्ये काम करीतच आहेत. त्यालाही भविष्य काळामध्ये आपण या संघामध्ये घ्यावा अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून अनिल तुपे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन काम समाजाचे करावं. प्रशासकीय कार्यालयामध्ये जे जे काय असतील त्या चाललेले असतील
त्याच्यामध्ये आपण सर्वांनी लक्ष द्यावं अशा प्रकारचे आपणाला अमोल घोडके साहेब आणि तुके साहेब, त्याचबरोबर चंदन घोडके साहेब आणि माझा गोंचडे साहेब आपल्याला सगळ्याला मी या ठिकाणी विनंती करतो आणि या पत्रकार संघाचे काम आपण नव्या जोमाने सुरू करावं. मार्गदर्शनासाठी मी नेहमीच सतर्क आहे. फोन केला की 5 मिनिटात तुमच्याजवळ आहे. जिल्हाधिकाऱ्याला भेटायचं असेल, प्रांताला असेल, कलेक्टरला असेल, आणखी चीफ इंजिनियर असेल, एसी असेल, विविध विभागाचे अधिकारी असतील किंवा शासनाचे जे सचिव असतील त्या सचिव लेवलपर्यंत आपण त्या ठिकाणी फोन करू शकतो. आणि पत्रकार भवन होण्यासाठी पत्रकार भवन या श्रीमंत तालुका व्हावं आपण गेले 20 वर्षापासून प्रयत्न करतो आणि त्याची जागा सुद्धा लवकरच आपली फायनल पत्रकार भवनाची होईल आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी काम करूया अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराज, जय शिवराय, जय क्रांती, जय आले. धन्यवाद.